सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये संयम आणि तुम्ही बघताय का शेवटी कसं आहे चढ उतार राहतात. फक्त आपल्याकडं आपण टिकून किती राहतोय आणि आपण मार्केटमध्ये आपलं किती संयम आहे त्याच्यावरच आपला बिझनेस पुढं कुठलाही असू शकतो. कसं असतं माणूस हा अनुभवातून शिकतो. आता हा माझा माऊस भाऊ आहे, ह्याचं बघून मी शिकलो. माझं बघून अजून कोणतरी शिकणार आहे की पहिल्यांदा दिसायला वरून दिसते आतमध्ये काय डिफेक्ट आहे ना तुम्हाला माहिती ना मला माहिती. रात्री 3-3 वाजता जाऊन आम्ही दारा काढल्यात, 12-12 वाजता जाऊन शेतकऱ्यांच्या घरी 60-60 किलोमीटर जाऊन आम्ही दारा काढून चेक करून घेतले. असा काय कोणता बिझनेस फिक्स देत नसतो नाही. पण ह्या बिझनेसमध्ये एक आहे की बाबा तुम्ही आजचं दूध आहे ती उद्या थांबत नाही. ही विक्री लगेच होते, लगेच मार्केटिंग करायची गरज नाही, येऊन नाही. सर नमस्कार. नमस्ते. एकदा नाव आणि पत्ता सांगा बाबांचा. माझं नाव अक्षय शिंदे, कोळवेरे गावचा. मी दत्ता तुपटे, राहायला निरते पिंपरी शेजारी पिंपऱ्यात. आता हा जो गोठा आहे ह्यांचा आहे आणि तुमच्याकडे बघून त्यांनी हे केलं, बरोबर एकमेकांनी हे केलं. बरं आता तुम्ही म्हशी कशा आणल्या? आता आम्ही स्वतः जाऊन हरिनाथ जिनमध्ये सुरेश डेअरी फार्म यांच्याकडून आम्ही 9 म्हशी खरेदी केल्या. त्याला 6 घेतल्या, मी 3 घेतल्या. मला माझ्या पहिल्या 7-8 होत्या, ह्या प्लस 3 घेतल्या आता मी. बरं आता जे म्हशी आणल्या ते काय आहेत, कशी कॅपॅसिटी आहे त्याची? त्यापेक्षा सगळ्यात 14+ आहेत. फक्त एक रेडी फर्स्ट आहे मी तिचं 12 लिटर आम्हाला त्यांनी सांगितलं, 11 लिटर दूध दिले त्यांनी. बरं बाकी सगळ्या 14+ म्हशी म्हशी आहेत 14, 15, 16 लिटर. पूर्वतयारी काय केली आहे? कारण आता बरेच लोक आहेत जे सिटीतले लोक आहेत त्यांना सुद्धा आता दूध दर वाढल्यामुळं ह्या म्हैस पालनाकडे यायचं आहे, तर त्यांना तुम्ही काय दिलं? पूर्वतयारी आता आमचा हा दुसरी पिढी आहे धंदा आहे आमचा. पूर्वी होता आज आमच्या आजोबाकडे म्हशी होते पहिला, पण वडिलांनी काही जास्त सोडलं नव्हते मध्ये 1-2 वाजताच्या फक्त. आणि नंतर परत लॉकडाऊनमध्ये मग मी म्हशी स्टार्ट केल्या खरेदीला. 1-2 असं करत करत आपले 12-13 म्हशी आहेत माझ्याकडे आता. टोटल तुमच्या 12 आहेत आणि यांच्या आता नवीनच आहे. नवीन 16 आहे. ती म्हशी आणताना कशी कशी तिथं खरेदी केली आणि काय काय काळजी घेतली सगळी माहिती सांगा. तिथं आता खरेदी आम्ही प्रत्येक गावात जवळजवळ 200 किलोमीटर जोतर निघायचं. रोज फिरत आम्ही 200 किलोमीटर, 50 किलोमीटर जिनपासून 50, 40, 60 किलोमीटर असं उतरा ट्रॅव्हलिंग होतं आमचं. त्या गावात नाही त्या गावात, त्या गावात नाही त्या गावात, जे पसंत पडेल त्याचा व्यवहार व्हायचा. जर दुधाची बोली दिली तर 2-3 टाईम दूध पिळायचं. जर दूध नाही भरलं तर आम्ही कॅन्सल पण केलं 2-3 म्हशी. आणि जे पसंत पडलं ते आम्ही घेतलं. आणि काही म्हशी टोटल घेतल्यामुळे ते फक्त 2च आम्ही दुधावल्या पिळून घेतल्या, बाकी सगळ्या चिकात भरल्या होत्या. आणि त्यातल्या 2 तास गाभण घेतल्या होत्या. आता तुमचा अनुभव जुना आहे, त्यांचा नवीन आहे. तर तुमच्या जुन्या अनुभवानुसार म्हशी म्हशी ज्यावेळी सिलेक्ट करतो आपण त्याच्याविषयी थोडी माहिती सांगा. म्हशी फक्त घेताना सेकंड आणि थर्ड टाईम असावी आणि जातगोत चांगली पक्की असावी. जेवढी तुम्ही लांब तर उंच हाईट म्हशी घेतात पक्की आणि प्युअर हरियाणाची जर बघून घेतली तर अतिउत्तम. कशी प्युअर कशी ओळखायची, कसं कळतं? प्युअर आता ते मेंढा झाला आहे का आता, म्हणजे मेंढा आपल्याकडे बऱ्यापैकी नसतेच. आता ते मेंढाला तुम्ही बघा, खाली तिला माप बीप, हाईट बीट, परत तिचे शिंग बघा, रिंग शिंग पगडी. फर्स्ट टाइमर आहे, पण म्हणणार सुद्धा नाही ते फर्स्ट टाइमर आहे. तिचं कास पण बघा, ठेवून कशी 4 सड बरोबर आहेत, आटोपचे सगळे. आता खाली दुधाची रस असावी. आता फर्स्ट टाइमर आहे ती कशी ओळखायची? फर्स्ट टाइमर आता ते एक तर दात बघायचे, ते 2 दात का 4 दात त्याच्यावर एक तर कळते, नाही तर आपलं मग चेहऱ्यावरती आणि रंगरूपवरती कळतं की आपल्याला फर्स्ट टाइमर काय ते. पण शक्यतो 2 दात 4 दात असेल तर फर्स्ट टाइमर आपण म्हणायचं. आता तुम्हाला 8 दिवसात काय शिकायला भेटलं आणि म्हशी नवीनच एकदम तुम्ही व्यवसाय करताय तर कसं वाटते त्याविषयी? असं काय जास्त कोणती गोष्ट अवघड नसते. जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही काही करू शकता. आणि म्हशींचं असं की त्यांना आजार कमी आहेत, खायला फक्त त्यांना सुका असेल तर फॅटला चांगल्या राहतात. ओला आपल्याकडं तिथून त्यांच्याकडे जास्त हिरवा चारा नसतो, ते बुशावरती असतात. आपल्याकडं थोडा एक 8 दिवस सेटिंग व्हायला त्यांना टाईम लागतो. त्यांना हिरवं मिळलं की तिथल्या प्लस इथं 2 लिटर अजून एक्स्ट्रा चालतं, पण त्यांना थोडं एक 8-15 दिवस थोडा टाईम लागतो त्यांना सेटल होण्यासाठी. तिथं म्हशी घेताना यांची कशी कशी मदत लागली आणि कसं कसं तुम्ही ते सुरेश जे नेन आहेत त्यांनी आम्हाला प्रत्येक गावात नेलं, आम्हाला प्रत्येक म्हणजे शेतकऱ्याच्या घरी नेऊन त्यांच्याशी बोलून आम्हाला म्हशी दाखवल्या, आम्हाला जशा पाहिजेल होत्या. म्हणजे जसं सेकंड टाईम की नुकती वेळेली 15 दिवसाच्या आतली अशा प्रकारच्या दाखवल्या. दूध आम्हाला जसं कॅपॅसिटीवाल्या पाहिलं होत्या की बाबा इतक्या लांबून आपण 1600 किलोमीटरवरून आणणार आहे, एवढे पैसे देणार आहेत, तर त्याचा पुरेपूर फायदा झाला पाहिजे. कमीत कमी 12-14 लिटर प्लस ह्या म्हैस असं. आणि असं पण नाही की बाबा 20-25 लिटरवाल्या
चांगले असतात असं नाही. एक 12 ते 16 लिटर पर्यंत बरोबर. म्हशी आहेत. ते लोकांचा भ्रम आहे की 20 लिटर देते 25 लिटर देते. लोक हां. त्याचा हिशोब करतात आणि नंतर मग प्रॉब्लेम मध्ये येतात, मग गोठा विकायला लागतो. हो. तुम्ही हिशोब करताना असा करा हम्म. की जर त्यांनी 12 सांगितलं की तुम्ही व्यवसाय करताना 10 पकडा आणि 10च्या हिशोबाने धंदा चालू करा, की किती दिलं तरी तुम्हाला 10 लिटर हे त्या पिल्लाला पाजून 10 लिटर तुम्हाला शिल्लक राहणार आहे. बरोबर. तुम्ही 20चा हिशोब करताल आणि जर कमी दिलं तर मग तुम्ही लॉस, तुम्हाला असं वाटतं लॉस मध्ये आणि तुम्ही विकून टाकता. बरोबर. हा प्रॉब्लेम. आता तुम्हा दोघांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आता कमेंटमध्ये लोक करतात की कोणता व्यापारी चांगला, कारण तुम्ही आता हरियाणामध्ये बरेच व्यापारी दोन वर्षापूर्वी मी जाऊन आलो तिथं. आता होतं काय, तर बऱ्यापैकी व्यापारी मार्केटला फिरवतो तुम्हाला. मार्केट एवढा काय माल चांगला भेटत नाही. आणि जो आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ते लोक मला काय म्हणतात, तुम्हाला शेतकऱ्याचा माल येतो, शेतकऱ्याचा माल शक्यतो तुम्हाला नवीन वगैरे मिळत नाही. पण आता मी सुरेश नेनकडे फर्स्ट टाइम गेलो, त्यांनी आम्हाला तिथं फिरवलं की ते फिरायला कळलं नाही. त्यांनी आम्हाला टोटली म्हशी सगळ्या गावात घेऊन दिल्या. म्हणजे जे शेतकरी जे म्हशी आपण म्हणतो प्युअर, ते सगळ्या शेतकरी म्हशी घेऊन दिल्या आम्हाला त्यांनी. रात्री 3-3 वाजता जाऊन आम्ही दारा काढल्यात. 12-12 वाजता जाऊन शेतकऱ्यांच्या घरी 60-60 किलोमीटर जाऊन जाऊन आम्ही check दारा करून काढून आलो. चेक करून घेतलेले. कसं आहे, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. बरोबर. जसं आम्हाला समजा त्यांचा स्वभाव आवडला, त्यांनी जसं फिरवलं किंवा त्यांनी जेवढा आम्हाला टाइम दिला. लोक काय होतात 2 दिवसात 3 दिवसात कंटाळतात. प्रत्येकाचं सिलेक्शन हे वेगळं असतं. जसं आपण म्हणतो की बाबा ती म्हैस मला चालेल की मी नाही घेतली तर तुम्ही घेता, तुम्ही नाही घेतली तर तिसऱ्याला आवडेल, कधी कुणाला आवडत नाही. आमचं सिलेक्शन ज्या प्रकारचं होतं, तर आम्हाला त्यांनी जे कोऑर्डिनेट केलं त्यांनी की आम्हाला फिरवणं किंवा आम्हाला कधीच कंटाळले नाहीत. अक्षरशः 8 दिवसात आम्हाला कमीत कमी त्यांनी 1500 ते 1600 किलोमीटर किलोमीटर फिरलो तेवढं. फिरलं. म्हणजे इथनं 2000 किलोमीटर मांडलं होतं, जाऊन. चेक केलं होतं सुरुवातीला. की आम्ही आमचं गेले- 5.5-16 किलोमीटर झालं पूर्ण. म्हणजे तुम्हाला तिथं म्हशी पूर्णपणे जोपर्यंत तुम्हाला जेवढं आवडत- आम्हाला इथून जेवढं अंतर आहे हरियाणा पुढं आम्ही तिथे टू, फिरते. तेवढंच अंतर आम्ही त्यांच्या गाडीत तिथं फक्त या 9 मशीनसाठी सिलेक्शनसाठी आम्ही फिरलो. म्हशी कॅन्सल वगैरे केल्या का? हो केल्या. 3-4 वेळा म्हशी कॅन्सल केल्या. व्यवहार ठरला, त्याच्यानंतर ऍडव्हान्स दिला होता, पण तेवढं दुधात नाही बसलं, आम्ही कॅन्सल करून टाकलं. पेमेंट पण आम्हाला कारण माघारी की दिलं. आम्ही शेटला पहिलं म्हणजे शेटचं आमचं असं बोलणं झालं होतं, आम्ही रेट देऊ, रेटबद्दल आमचा काय प्रॉब्लेम नाही, पण जे ते दूध सांगतायत की बाबा 15 लिटर भरेल, तर ते मोजून झालं पाहिजे. आम्ही दूध थंड करून घेतलं. काय कधी कधी काय होतं की आता आपण एखाद्या व्यापारी सांगतो की 20 लिटर दूध देते, तुम्हाला 2 टाइमचं दूध नाही काढलं, 1 टाइम बादली भरली, तुम्हाला फेस आला की तुम्हाला वाटतं याला 20 लिटर देते. हे तसं काय एकदम ते खोटे. हे 12 लिटर ते 16 लिटर 14 लिटर पर्यंत ह्या म्हशी आहेत. 23-25 लिटर हे सगळं खोटे. ते दाखवायला फक्त फेस बादली दाखवतात. 5 लिटरची बादली असली तर सांगतात 8 लिटरची बादली आणि फेस करून दाखवतात 10 लिटर. हे तसं आणि हे मस्त तसं आम्ही पूर्ण दूध थंड होऊन घेतो. थंड होऊन अर्धा आम्ही तास काट्यावर कारखान्यात check थांबायचो केलं. अर्धा तास. आणि एकदम काट्या वजन करायचं. म्हणजे जो मधला व्यापारी आहे तो तुम्हाला पूर्णपणे हे करत होता कोऑर्डिनेट मदत केलं. करतो. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यावरती तुमचा व्यवसाय निर्भर आहे. बरोबर. जर मधल्या व्यापाऱ्यांनी जर तुम्हाला चुकीच्या म्हशी दिल्या, त्या जर तुम्ही घरी आणल्या, त्याच्यात जर तुम्ही फसला, तर तुमचा जर तुम्ही नवीन चालू करणार असेल किंवा एक्सपिरियन्सवाला असेल, तर तुम्ही मग तिथं बुडायला सुरुवात होती. बरोबर. पण जर ता माणूस जर चांगला लागला, त्यांनी जर चांगल्या सिलेक्टेड म्हशी तुम्हाला दिल्या, जे नवीन तुम्ही धंदा, आज मी 70 म्हशींचा गोठा टाकण्यास सुरुवात मी सानी केली. मला जर व्यवस्थित वाटलं तर मी त्या माणसाकडे जाणार आहे. पण पहिल्या वेळेस जर मी फसलो तर मी त्या माणूस न करता दुसरीकडे जाईल, किंवा मग मी काय करेल, हे कॅन्सल करून दुसरा एखादा व्यवसाय हे करेल. त्याच्यामुळं तो मधला माणूस आहे, हा सगळ्यात मेन माणूस आहे, हा मधला माणूस आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता तुम्ही नवीन आहात, ह्यांचा अनुभव आहे, तुम्ही दोघांनी व्यवस्थित एकमेकांना सांगत करून तिथं गेला आणि एक सिलेक्शन कळालं तुम्हाला. स्वतःलाच खरेदी करता आली पाहिजे किंवा स्वतःलाच म्हशी कशा आहेत ते कळलं पाहिजे. आता काय होतं, सुरुवातीला पण काय लगेच माणूस शिकत नाही. आता हे मत घेतले बाबा यात काय कमी आहे, ते अभ्यास करत करत माणूस 4-5 वर्ष शिकतो. आता आम्हाला सुद्धा काय नाही होतं का, आता आमचे जोडीदार येतं, पोपट साळुंके झालं, त्यांचे बंधुराजे बापू साळुंके, त्यांनी आम्हाला काय केलं, गायडन्स केलं. मस्त बागताना कशी सिलेक्शन करायची, बारीक शिंग, बर्ड लाईन चांगली पाहिजे, चारी सड बरोबर पाहिजे, सड फवारला पाहिजे, असं त्यांनी आम्हाला एक ज्ञान दिलं. 4-5 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर कंटिन्यू खरेदीला आम्ही त्यांना न्यायचो. त्यांनी आम्हाला शिकवलं की बाबा काय ना अशी मत घ्यायची, पातळ कातण्याची घ्यायची किंवा पातळ शिंगाची घ्यायची, खुली शिंग नाही घ्यायची, जागेवर शिंग असली की मशीन सिलेक्शन चांगलं करायचं. कसं असतं, माणूस हा अनुभवातून शिकतो. आता हा माझा माऊस भाऊ आहे, ह्याचं बघून मी शिकलो. माझं बघून अजून कोणतरी शिकणार आहे की पहिल्या दिसायला वरून दिसते, आतमध्ये काय डिफेक्ट आहे ना, तुम्हाला माहिती ना, मला माहिती. आपल्याला वरून ती फक्त दिसायला चांगली दिसतीये किंवा मोठी दिसते, हत्तीसारखी दिसते, याचा आपण दुधासाठी आणतो. आपला व्यवसाय काय दुधाचा आहे. बरोबर. आपला थोडी दिसण्यावरती व्यवसाय आहे. जर
जर तुम्हाला जास्त दिलं तर तुमचा व्यवसाय चालणार. दिसायला एकदम हत्तीगत म्हैस आणणारा जर 2 आणि 3 लिटर दिलं तर त्याचा ह्या व्यवसायात काहीच उपयोग नसतो. बरोबर. आणि छोटी टप्प्याटप्प्यानं असावी, पातळ असावी, आणि दूध चांगलं द्यावं. 12+ दूध दिलं तर एकदम अतिउत्तम, आणि त्याच्यावर तुम्हाला ब्रीडिंग करता येईल. टोटल आता ही म्हैस इथं आले ते काय किमतीने घेतल्या तुम्ही, काय आहे किमती होत्या? आता सरासरी आम्हाला 1,80,000 1,90,000 पर्यंत आम्हाला एक म्हैस पडली. आता आणि एक 10,000 ते 15,000 रुपये एक्स्ट्रा खर्च लागतो आपल्याला. जागा ट्रान्सपोर्टेशनचा असेल, जो येताना बाह्य इथं असतो, चारा असतील, दवाखान्याचा खर्च असतो, पिल्ला असतात लहान, बरोबर. तर त्यांची काळजी घेतली जाते. 4-4, 5-5 दिवस गाडी लेट होती तर इंजेक्शनमध्ये त्याचं टेम्परेचर चेक करायला लागतं. 1600 किलोमीटरचं अंतर आहे, त्यांना पण आराम झाला पाहिजे. दूध देणार असतात, नवीन असतात, त्यामुळे थोडा त्रास होतो. एक कमीत 10-15 कमी खरेदी 160 आहे. तिचं दूध 12 सांगितलं भरलं नाही, 10.5 भरलं, त्यांनी 4 रुपये आमची कमी केली. 156ची खरेदी, बाकीच्या मग अशा 170, 175, 185 अशी खरेदी 2,08,000 आम्ही 2,08,000 पण खरेदी आमची आहे. आणि कपॅसिटी काय काय म्हणजे कितीपासून कितीपर्यंत घेतल्या? आम्ही 12 ते 16च्या दरम्यानच्या घेतल्यात. एक 12चे, आम्ही बाकी असं 14, ठरवलं 16, की बाबा 14. त्यांनी मग सांगितलं जेवढं देतील दूध तेवढं देतील, नाही मग आम्ही टार्गेट थोडी बाबा मत चांगली आहे, आम्हाला 12 लिटर मिळत आहे, आम्ही समाधानी आहे. बरोबर. त्या हिशोबाने आम्ही म्हशी घेतला. आता फर्स्ट टाइमवर आम्हाला माहिती आहे 10-11 लिटर दूध देणार नाही ते. तरी सुद्धा आम्ही काय घेतलं की बाबा एक 4-5 वर्ष आम्हाला त्याची भीती नाही, कारण दुसऱ्या त्याला पण ते भरपूर चालणार आहे. आणि 5-6 वर्ष आम्हाला मस्त परत त्याच्या जागेवर बदलता येणार नाही. त्या हिशोबाने त्याची घेतली एक मस्त फर्स्ट टाइम. तुम्ही जे एक्स्ट्रा 15,000 रुपये सांगता ते पर म्हशी मागं म्हणताय का असं? हा, पर म्हशी मागं. कारण काय होतं, एक म्हस घ्यायची म्हटली तर कमीत कमी 80-90,000 रुपये ट्रान्सपोर्टेशनचा खर्च येतो. प्लस त्यांचं खुराक आलं, त्यानंतर ते बाई आला तर 2-3,000 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे 10,000 तर ट्रान्सपोर्टेशनचा खर्च सरासरी आहे. 10,000-12,000 रुपये म्हशीला कारण की खर्च होतो. 4-4, 5-5 दिवस गाड्या होल्ड होतात, तर त्यांना रेट तेवढा आहे. 80-90,000 रुपयेपर्यंत तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचा खर्च येतो. म्हणजे आमच्या इथपर्यंत जेजुरीपर्यंत आम्हाला बरं. एवढा खर्च लागला. आता तुमच्या दोघांना पण प्रश्न हा आहे की हा व्यवसाय खरंच परवडतोय का, आणि लोकांना असं मत आहे की हा व्यवसाय करावं का? कारण बरेच व्हिडिओ असे असतात की त्यात खरी माहिती भेटत नाही. ह्या व्यवसायापेक्षा तुम्ही दुसरा कोणता व्यवसाय करा, जो माणूस व्यवसाय करतोय त्याला परवड्याशी व्यवसाय करत नाही. यातून आम्ही आज परवडत नाही. 1 वर्ष आमचं वाया जाईल, पण 2 वर्ष 3 वर्षांनी आम्हाला यात नक्की प्रॉफिट राहणार आहे. कारण मी आज लोकांकडून बसणे हा धंदा करतोय जवळजवळ 7-8 वर्ष झाले. 2 वर्ष 3 वर्ष मला म्हणजे असं शिकत गेले. बरोबर. म्हणजे काय आहे ह्यात म्हशीत काय आहे, काय नाही, दुधात किती पैसे आम्ही एक मध्ये घेतली, सगळ्या सुरुवातीला दूध खायला घेतली होती. एक घेतली आम्ही, दूध खाऊन जायचं आमच्या स्वतःच्या चहाच्या गाड्यावर मी देत होतो. नंतर पैसे मिळाले आम्हाला, नंतर आम्ही परत दुसरी घेतली ती 8 लिटर. असे करत करत आता 10-12 म्हशी माझ्याकडे झालेल्या. माझं टोटली चारा विकतचं आहे, तरी सुद्धा मला परवडतं. आणि प्रत्येकाची परिभाषा ही वेगळी असते ही प्रॉफिटची. आज एक विचार करा, मी जर ह्या 6 म्हशी घेतल्यात तर माझा 12 लाख रुपयाचा खर्च झाला. 12 लाख रुपये मी असा विचार करतो की जर मी फिक्स डिपॉझिट केले 10 वर्षासाठी, जर केले 10 वर्षानंतर 12चे किती होणार आहेत? 24. आज मी 6 म्हशी घेतल्या, त्यांच्याबरोबर 5 माद्या पिल्लं आहेत, म्हणजे झाले 11 म्हशी. जर ह्या मी 10 वर्ष सांभाळल्या तर ह्या कमीत कमी माझ्या 35 ते 40 म्हशी होणार. आणि 10 वर्षांनी जर रेट घेतला तर आज 2 लाख आहे. 3 लाखांनी जर 40 म्हशी गेला तर 1 कोटी रुपये होणार आहेत. तर प्रॉफिट आहे, नाही असं नाही. तुम्ही कुठलीही गोष्ट तुम्ही 4 वर्ष करा, 5 वर्ष करा, तुम्ही 8 दिवस करताल आणि तुम्ही म्हणताल प्रॉफिट होत नाही, ते बी जनावर आहे. ते काय असं नाही की मग ते तुम्ही आणले 10 लिटर सांगितलं, ते एका टायमाला तुम्ही 20 लिटर दिलं पाहिजे, किंवा तुम्ही तिला सोनं खायला घातलं तर ते 50 लिटर देणार, अशातले मी भाग नसतो. बरोबर. ती आहे, तिला आजार येणार आहे, फ्युचरचं कोणत्या गोष्टीचं सांगता येत नाही. तुम्ही का एक निरंतर काळ आहे ना, 10 वर्ष तुम्ही ते कोणत्याही धंद्याला दिले तर प्रॉफिट हा बरोबर. छोट्या एकदम तुम्ही छोट्यापासून मोठ्यापर्यंत गेला तर त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे, तुम्ही प्रोडक्ट बनवले तर त्याचं मार्जिन अजून आहे. त्याच्यानंतर ना तुम्ही जर स्वतः दूध घातलं तर ते तुम्हाला समजा 2 रुपये मिळत असेल, प्रोडक्ट केले तर त्याचे 4 रुपये मिळणार आहेत. आज आमची ही 1 एकर जागा आहे, आमचंच शेड आहे, आम्ही ते रेंटवर दिलेलं आहे. आमचेच मित्र आहेत विशाल नाणेकर, त्यांना आम्ही ते रेंटने दिलेलं आहे. त्यांना 100 लिटर सुरुवातीला आमचं दूध लागणार आहे. मला ते दूध घालायला कुठं लांब जायची गरज नाही. त्यांना समोर दूध मिळणार आहे, फ्रेश मिळणार आहे, ते त्यांचं प्रोडक्ट बनवू शकतात. प्रोडक्टसाठी घेतलेलं आहे. प्रोडक्शनसाठी भविष्यात जर आम्हाला असं वाटलं की बाबा नाही, की बाबा त्यांना जमत नाही, किंवा आमचं दूध आता समजा वाढलंय, समजा आम्हाला सुद्धा प्रयोग करायचा आहे, तरी आम्ही त्यांना देऊन, आमच्याकडे अजून भरपूर जागा आहे की जिथं आम्ही स्वतःच आम्ही करू शकतो. तुम्ही मोठं विजन घेऊन यात उतरता.
हो, आम्ही सुरुवात करतानाच पहिले 70 मशीनचे शेड मारलेले. सुरुवात 6 केलेली आहे. हळूहळू अनुभव येईल. पहिलं 6चा लॉट आलेला आहे. तर ज्यावेळेस आटेल त्यावेळेस आम्हाला त्या 6 महिन्यात 8 महिन्यात भरपूर आमच्या चुका कळतील, त्याच्यावर प्रगती कशी करायची, त्या चुका दुरुस्त कशा करता येतील, खायचं नियोजन कसं केलं पाहिजे, लॉंग टर्मसाठी कसं केलं पाहिजे, चारा स्वस्त कुठं मिळेल. जर चारा स्वस्त मिळाला, आज 50 रुपयांनी बॅग जर तुम्हाला स्वस्त मिळेल, जर 100 बॅग लागत असेल तर ते 5,000 रुपये जरी तुमचे वाचले तरी ते तुम्हाला फायदेशीर आहे. तर असं करत करत आम्ही ते आमचं टार्गेट वाढवण्याचं आहे. ज्या नवीन युवकाला धंदा करायचा आहे त्यांनी जर हरियाणात जर गेला ते पूर्ण प्रॉपर ज्याला माहिती आहे का म्हशीतली त्याला 100% त्यांनी घेऊन जाणे आणि म्हशी खरेदी करून घेऊन बरोबर. येणे. ज्याला कळते कळतं त्यांना त्याने घेऊन येईल. त्याला स्वतः न्यायचे स्वतःच्या स्वखर्चाने आणि चांगले सिलेक्शन करून घेऊन येणे. तर स्टार्टिंगला तुम्ही यशस्वी होता.